दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. 18 शाखा आणि 600 कोटीहून अधिकची उलाढाल असलेली दी पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून ठेवीदारांना वाऱ्यावर सोडून निघून गेलेला शिशिर धारकर नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठेवीदारांना भूलथापा देत असून 6 महिन्यात ठेवीदारांचे पैसे परत करण्याचं खोटं आश्वासन देत आहे. त्याच्या भूलथापांना बळी न पडता त्यांच्या सुज्ञ मतदारांनी शिशिर धारकरला मतदान करू नका असे आवाहन उद्योजक भरत पूनमिया यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या न्याय हक्कासाठी आपण कायम सज्ज असून बँक बुडवणाऱ्यांना मतदान करू नका असे आवाहन पुन्हा एकदा पूनमिया यांनी केले. पेणला सिटी इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे आणि शिशिर प्रभाकर धारकर यांच्या बिल्डिंगला काही वर्षापूर्वी बुलडोजरी लावण्यात माझा सहभाग होता आणि बिल्डिंग पाडण्यात माझा सहभाग होता. आणि आता पेणची जी काही निवडणूक नगरपालिकेची आलेली आहे 2010 ला बँक बुडवल्यानंतर हे पेण सोडून निघून गेले. संपूर्ण कुटुंब पेणकरांना वाऱ्यावर सोडले, पेणच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आमचेही स्वतःच्या कुटुंबाचेच 1 करोड रुपये असतील, कुटुंबाचे सगळे आमच्या धरले तर आमच्या जैन समाजाचे 1,33,00,000 रुपये होते. आणि आता 18 शाखा रायगड जिल्ह्यात होत्या, मुंबईत देखील शाखा होती. तर किती लोकांचे किती पैसे यांनी हिशोब लावला तर त्याचा हिशोब काय तो याला 15 वर्ष दिसला नाही, पेणमध्ये कधी आला नाही. आणि आता निवडणूक लढवायला रिया धारकरला उभी केली आहे. तर लोक तुला मत देतील का रे शिशिर? तुला काय असं वाटतं लोक काय शंदे आहेत का? लोकांना मूर्ख समजू नको. लोकांची त्यावेळेची भाषण सांगू का काय होती? कोणाचे लग्नाचे पैसे 50,000 बँकेत होते, त्यांना मुलांची लग्न करता आली नाहीत. कोणाच्या ठेवी होत्या गरिबांच्या, गोरगरिबांच्या, त्यांना त्यांच्या घरात खायला अन्न मिळत नव्हतं. अशा लोकांच्या त्यावेळेच्या त्या व्हिडिओ ऐक आणि नंतर सांग की मी पैसे आणून देतो. एक दीड वर्षापूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेतली होती की हे पैसे मिळवण्याच्या दृष्टीने. तेव्हा शिशिर धारकरनेच एक पत्रकार परिषद घेतली, मी पैसे मिळवून देतो अशी. त्याची पत्रकार परिषद जेव्हा आली त्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा म्हटलं होता मी 6 महिन्यात मिळवून देतो. मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने त्याच्याशी बोलणं केलं इनडायरेक्ट. तेव्हा भेटायला बोलवलं, म्हटलं मी पत्रकार परिषद घेतलेली आहे, मी हे काम करून देतो, तुम्ही 6 महिन्यात म्हटलं तर भेटा आणि सगळं सांगा काय आहे ते. पण हा बेट्या पळून पेणमधनं बाहेरच राहिला, आला नाही पेणला तोंड दाखवायला किंवा भरत पुण्याला पण भेटायला आला नाही. का रे बाबा? मी तर लोकांसाठी झटत होतो. पत्रकार परिषद घ्यायची म्हणजे सोपं नसतं. स्वतःच्या खिशाला भुर्दंड द्यावा लागतो, लोकांची कामं करावी लागतात, लोकांसाठी झटावं लागतं, आपला वेळ वाया घालवावा लागतो. आम्ही हे सगळं जनतेसाठी केलं. कोणासाठी केलं? माझ्यासाठी नाही. मी काही इथे इलेक्शन लढवायला आलेलो नाही, तर माझा इथे कोणताही स्वार्थ नाही. पण उगाचच पैसे मिळवून देण्याच्या खोट्या गप्पा मारू नको. आणि 597 कोटी का 600 कोटी जे काय आहे ते 600 कोटी त्या कोणी ऑर्डर काढल्या 24 कोटीची चॅरिटी कमिशनरी कुठल्या तरी, ती पण चुकीची आहे. आपल्याला बँकेने जर 1 लाख रुपये आपण बुडवले आणि 5 वर्षांनी पैसे दिले तर 5 वर्षाचं व्याज लावलं जातं. 600 कोटीवर 15 वर्षाचं व्याज लावलं तर 3,000 कोटी होतील. 600 कोटीवर जर 15 वर्षाचं व्याज लावलं तर 3,000 कोटी होतात. किती होतात? यांच्याकडनं 3,000 कोटीच्या हिशोबाने पैसे वसूल करायला पाहिजे प्रत्येकाकडनं. फक्त 24 कोटी दिले म्हणजे सुटले नाहीत. आणि 6 महिन्यात तू बँके पैसे परत आणून देतो, तुझे कसले रे पैसे? 600 कोटी आमचे ठेवीदारांचे, 600 कोटी ठेवीदारांना त्यांचं 15 वर्षाचं व्याज देणार आहेस की तू? 3,000 कोटी देणार का फक्त 600 देणार? आणि तू 600 कोटीच्या प्रॉपर्टी घेतल्या, त्याचे 3,000 कोटी झाले तू खाणार आणि 600 कोटी परत देणार. वा वा वा, हा काय न्याय? या माणसाला लोकांनी समजून घ्या की अशा माणसाला आपण मतं द्यायची का? हा 2400 कोटी ते 600 कोटी देऊन परत कमवणार आहे, तर तो धंदा याला करून देऊ नका. आणि ज्या कोणी चॅरिटी कमिशनने कोणी ऑर्डर केली तीही चुकीची आहे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे.
त्यांनी स्वतःची ऑर्डर बदलावी. महाराष्ट्र शासनाने याच्यात लक्ष घालावं. मी फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना आणि अजित पवार साहेबांना विनंती करतो की या प्रकरणात लक्ष घालून लोकांना 3,000 कोटी कसे मिळतील ते बघा. त्या प्रॉपर्टीचे आज 2-3 हजार कोटी येतात. तसे माझा, मी बिल्डर आहे, मला अभ्यास आहे की त्या प्रॉपर्टीचे 3,000 कोटी येऊ शकतात. मग 3,000 कोटी ज्याचे येतात 700 कोटी द्यायला जाते काय? आम्ही पण धंदेवाले आहोत, पण पैसे ते कोणाचे आहेत? तुझे नाहीत, ते पैसे ठेवीदारांचे आहेत. आणि हा भरत पुन्हा फक्त ठेवीदारांसाठी भांडतोय. आणि 1-1.5 वर्षापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद ही फक्त ठेवीदारांसाठी घेतली होती. माझा वैयक्तिक स्वार्थ शून्य होता. शिशीर वेळा लोकांना बनव रे. भरत पुन्हा तुझा बाप आहे रे, तुला लई जन्म घ्यायला लागते माझ्या पुढे बोलायला. लोकांना चुत्या बनवू नको. सॉरी, चुत्या शब्दाची मी परत माघारी घेतो, कारण का असे शब्द येऊ नयेत. पण तुझी लायकी तीच आहे. आणि कल्पेश मुंदेवर काय बोललास तू? तुझा जर संबंधच नव्हता तर आता विषय कशाला काढला 15 वर्षानंतर? तुझा संबंध नव्हता तर विषय काढायलाच नाही ना. मी कल्पेश पुण्यासाठी इथं आलो नाही. मला हा विषय नकोच आहे, कारण का मी तो विषय घेतला तर माझा व्यक्तिगत विषय दिसेल, माझा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल. मला माझा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नसताना फक्त ठेवीदारांसाठी मी आलोय हे मला दाखवायचंय आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.